विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं आहे की संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली, त्या हत्येपाठीमागं कोणीही असलं तरी देखील आम्ही सोडणार नाही. त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या कशाप्रकारे झाली, काय काय घडलं, हा सगळा काही दिनक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येला कोणीही जबाबदार असू द्या, त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. यामध्ये सातत्याने विरोधक वाल्मिक कराड यांचा उद्देश करत आहे. त्यामुळं ते जरी या गुन्ह्यात असेल, आधीच ते एक गुन्ह्यामध्ये आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांचा कोणाशीही फोटो असू द्या, कोणासोबतही फोटो असू द्या, आमच्यासोबत फोटो आहे, तुमच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत देखील फोटो आहे, पण आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि लवकरात लवकर SIT लावू आणि 3 ते 3.5 महिन्यामध्ये आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्यांनी 10 लाखाची मदत देण्याची देखील घोषणा केली आहे.